किती कलर आले ना स्पेशल सर्व्हिस आहे. यावर्षी आपल्या विदर्भामध्ये आणि त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. 45 ते 46 डिग्रीपर्यंत तापमान जात आहे. आणि या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी आदरणीय गौडा सर आणि विवेक जॉन्सन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे जे काही व्यवस्था करण्यात आहे त्यामध्ये 65 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्याच्यामध्ये आपण कोल्ड रूम आणि तिथे लागणारी औषधी, तिथे लागणारे साधन सामुग्री, तिथे लागणाऱ्या सर्व सेवांची उपलब्धता करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपले उपजिल्हा रुग्णालय 5 आहेत. त्याचप्रमाणे आपले ग्रामीण रुग्णालय 9 आहेत. त्याचे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पण कोल्ड रूम केलेली आहे. त्या ठिकाणी सर्व लागणारी जे काही औषधी आहे, IV फ्लूट्स असतील किंवा ORS असतील किंवा इतर काही सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंटला लागणारे औषधोपचार असतील याची सर्व बंदोबस्त केलेला आहे. त्याबरोबरच तिथे काम करणारा जो आमचा स्टाफ अधिकारी वर्ग आहे यांचं पूर्ण प्रशिक्षण वर्कशॉप झालेले आहेत. त्यामध्ये सर्व ट्रेन चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळं आमची जी काही व्यवस्था आहे ते अतिशय म्हणजे आम्ही ती चांगल्या पद्धतीने राबवायचा प्रयत्न करतो आहोत. तर एवढंच नाही तर आम्ही एक लोकांपर्यंत या हीट स्ट्रोकचे जे काही लक्षणं वगैरे आहेत किंवा यामध्ये घ्यायच्या काळजी आहेत किंवा उपचार आहेत या संदर्भामध्ये बॅनर, पॉम्पलेट, पोस्टर्स वगैरेही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कर्मचाऱ्यामार्फत आमचे जे कर्मचारी आहेत यांच्या मार्फत जनतेला मध्ये अवेअरनेस करण्याचं काम पण आमचं चालू आहे. जेणेकरून की आपल्या जिल्ह्यामध्ये एकही डेथ होणार नाही किंवा एकही हीट स्ट्रोकच्या इलनेसपासून आजारी राहणार नाही. सर, लक्षणे आढळल्यास लक्षण आढळतं ताबडतोब आम्हाला जर फोन आला की आता आमची टीम तिथे ताबडतोब पोहोचायचा प्रयत्न करेल किंवा आम्ही त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना ताबडतोब आमच्या जवळच्या नजीकच्या संस्थेमध्ये बोलवून घेऊ. त्यांना तिथे आमच्या कोल्ड रूमच्या आधारे त्यांना सेटल करू, त्यांना उपचार देऊ आणि तशी गरज पडली तर मग आम्ही हायर सेंटरला आमच्याकडे पण बोलवून घेऊ. थँक्यू.